नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात्मक सत्रात सर्वांचं स्वागत आहे. नागरी सेवा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि जीवशास्त्राची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी आजचा विषय अगदी जिव्हाळ्याचा आहे. आज आपण वनस्पती पेशींचा एक भन्नाट आणि अचंबित करणारा प्रवास पाहणार आहोत. एका पेशीच्या जन्मापासून ते तिच्या परिपक्वतेपर्यंतचा हा प्रवास नेमका कसा असतो आणि त्याचा संपूर्ण वनस्पतीवर काय परिणाम होतो हे आपण आज उलगडून दाखवणार आहोत. चला तर मग या ज्ञानप्रवासाला सुरुवात करूया. आज आपण मुख्यत्वे 5 टप्पे पाहणार आहोत. वनस्पती ऊतींची विभागणी, वाढीचे इंजिन असलेले विभाजी ऊती, सरळ स्थायी ऊतींची स्पेशालिटी, जटिल स्थायी ऊतींचं वहन कार्य आणि शेवटी महत्त्वाच्या मुद्द्यांची एक झटपट उजळणी. चला तर मग भाग 1 पासून सुरुवात करूया. वनस्पती ऊती विभागणी, तरुण अवस्था आणि परिपक्वता. कोणत्याही अभ्यासकासाठी ही मूलभूत जैविक विभागणी समजून घेणं सर्वात आवश्यक आहे. सगळ्यात आधी येतात विभाजी ऊती म्हणजेच मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. सोप्या भाषेत सांगायचं तर या ऊती म्हणजे वनस्पतींचं अतिउत्साही, सळसळतं तरुण रूप. हा अपरिपक्व पेशींचा गट असतो ज्या सातत्याने आणि प्रचंड वेगाने विभाजित होत असतात. वनस्पतींची जी काही वाढ होते ना, ती थेट आणि पूर्णपणे याच पेशींमुळे होते. पण जसजसं वय वाढतं तसं बदल होतोच. जेव्हा या विभाजी पेशी परिपक्व होतात तेव्हा त्या आपली विभाजनाची क्षमता पूर्णपणे गमावतात. त्या वनस्पतीमध्ये एक विशिष्ट कायमस्वरूपी ड्युटी स्वीकारतात. याच अवस्थेला आपण स्थायी ऊती किंवा परमनंट टिश्यूज म्हणतो. एकदम सेटल झालेलं आयुष्य. आता पाहूया भाग 2. विभाजी ऊती म्हणजेच वनस्पतींचे ग्रोथ इंजिन्स. या सक्रिय विभाजनाच्या टप्प्यातील पेशी नेमक्या कशा काम करतात ते अधिक सविस्तर बघूया. या पेशींचं स्ट्रक्चर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आकार छोटा असतो पण त्यांची सेल्युलोजची बनलेली पेशी भित्तिका एकदम पातळ असते आणि विशेष म्हणजे यांच्यात रिक्तिका म्हणजेच व्हॅक्युओल्स एकतर नसतात किंवा खूपच लहान असतात. हेच कारण आहे ज्यामुळे त्या न थांबता सतत दुप्पट वेगाने स्वतःचं विभाजन करण्यासाठी एकदम फिट असतात. बरं, आता एक विचार करा. हा प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये अनेकदा विचारला जातो. गवत कापल्यावर किंवा गुरांनी खाऊन टाकल्यावर ते लगेच इतक्या वेगाने पुन्हा कसं वाढतं? एवढ्या मोठ्या डॅमेजमधून वनस्पती लगेच कशा सावरतात? याचं उत्तर एका खास ऊतीमध्ये दडलेलं आहे. आणि ते उत्तर आहे अंतर्विष्ट म्हणजेच इंटरकॅलरी विभाजी ऊती. यामुळेच गवत वेगाने पुन्हा वाढतं. यासोबतच अग्रभागीय किंवा ॲपिकल ऊती मुळांना जमिनीत खोलवर जायला आणि खोडांना प्रकाशाकडे वाढायला मदत करतात. तर दुसरीकडे पार्श्वभागीय म्हणजेच लॅटरल ऊती झाडाची जाडी वाढवण्याचं काम करतात. आता इथे परीक्षेच्या दृष्टीने एक कळीचा मुद्दा आहे. पाम किंवा बांबू यांसारख्या एकदल म्हणजेच मोनोकॉट वनस्पतींमध्ये पार्श्वभागीय विभाजी ऊती नसतातच. म्हणूनच आंब्यासारख्या द्विदल झाडांप्रमाणे बांबूला कधीही प्रचंड जाळ किंवा भक्कम लाकडी खोड येत नाही. हा फरक नक्की लक्षात ठेवा. पुढे जाऊया. भाग 3. सरळस्थायी ऊती, एकाच प्रकारच्या पेशींचे विशेषज्ञ. आता पेशींच्या या प्रवासात त्यांनी विभाजनाची क्षमता गमावली आहे आणि त्या एका परिपक्व टप्प्यात आल्या आहेत. या सरळस्थायी ऊती पूर्णपणे एकाच प्रकारच्या पेशींपासून बनलेल्या असतात. म्हणजे इथला प्रत्येक सेल रचना आणि कार्याच्या बाबतीत अगदी हुबेहूब दुसऱ्या सेलसारखा असतो. एकदम युनिफाईड टीम. यातली अगदी बेसिक स्पेशलिस्ट ऊती म्हणजे मूल ऊती किंवा पॅरेनकायमा. या जिवंत पेशी आहेत ज्या मुख्यत्वे अन्न साठवण्याचं काम करतात. पण त्या फार स्मार्ट असतात. जलीय वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी याच ऊती स्वतःमध्ये हवेच्या पोकळ्या तयार करतात आणि एरेनकायमामध्ये बदलतात. हा प्रश्न MPSC आणि UPSCमध्ये वारंवार विचारला जातो. दुसरीकडे आहेत स्थूलकोण ऊती म्हणजेच कॉलिनकाइमा. ह्या ऊती वनस्पतींसाठी एका लवचिक शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम करतात. यांच्या कोपऱ्यांवर पेक्टिन साठल्यामुळे त्यांना जाडी येते. म्हणूनच जोराचा वारा आला तरी वनस्पतींची खोडं आणि पानं न मोडता सहज वागतात. आणि आता परिपक्वतेचं एक वेगळंच टोक बघा. दृढ ऊती किंवा स्क्लेरेनकायमाच्या पेशी पूर्ण वाढ झाल्यावर चक्क मृत पावतात. लिग्निन नावाच्या घटकामुळे त्यांच्या भित्तिका इतक्या जाड होतात की त्या नारळाच्या करवंटीसारखं एक कठीण आणि भक्कम चिलखत तयार करतात. डेड सेल्स, पण किती मजबूत सपोर्ट. यानंतर येतो भाग 4. जटिल स्थायी ऊती म्हणजेच वनस्पतींचे वाहक. सरळ ऊतींचे विशेषज्ञ समजून घेतल्यानंतर आपला प्रवास आता वनस्पतींच्या मुख्य हायवेजकडे वळतोय. आपण यांना संवहनीय ऊती, व्हॅस्क्युलर टिश्यूज असंही म्हणतो. ही एक अतिशय प्रगत सिस्टम आहे जिथे एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशी एकत्र येऊन एका टीमसारखं काम करतात.
अगदी एखाद्या मोठ्या इमारतीमधील गुंतागुंतीच्या प्लंबिंग नेटवर्कसारखंच हे काम असतं. यातली सर्वात भारी गोष्ट कोणती माहितीये? जलवाहिनी म्हणजे जायलम आणि रसवाहिनी म्हणजे फ्लोएम यांच्यातला स्पष्ट विरोधाभास. जलवाहिनी हे पाण्याला फक्त खालूनवर म्हणजे मुळांकडून पानांपर्यंत नेणारं वन वे ट्रॅफिक आहे, तर रसवाहिनी पानांमध्ये तयार झालेलं अन्न झाडाच्या सगळ्या भागांपर्यंत पोहोचवणारी टू वे सिस्टीम आहे. परीक्षेसाठी हा पॉइंट अगदी स्टार मार्क करून ठेवा. जलवाहिनी ही बहुतांश मृत पेशींची बनलेली असते. ती खऱ्या अर्थाने पोकळ पाईपसारखी काम करते. यात फक्त जलवाहिनी मूळ उती म्हणजेच पॅरेन्कायमा जिवंत असतात, ज्या अन्न साठवतात. बाकी सर्व भाग मृत असतो. याच्या अगदी उलट रसवाहिनी किंवा फ्लोएम ही प्रामुख्याने जिवंत उती आहे. यात चालणी नलिका सारख्या भारी पेशी असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मॅच्युअर झाल्यावर त्या स्वतःचं केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस गमावतात, जेणेकरून अन्नाचं वहन कोणत्याही अडथळ्याशिवाय करता येईल. आणि आता शेवटचा टप्पा, भाग 5, परीक्षेसाठी झटपट उजळणी. आपण आतापर्यंत जी माहिती पाहिली ती पक्की लक्षात राहण्यासाठी महत्त्वाच्या तथ्यांवर नजर टाकूया. हे एक परफेक्ट चीट शीट आहे. कोणत्या उती जिवंत आहेत आणि कोणत्या उती चक्क मृत असूनही वनस्पतीसाठी महत्त्वाचं काम करत आहेत हे अगदी स्पष्टपणे डोक्यात फिट बसवा. रिव्हिजन करताना हेच पॉइंट्स तुमचे मार्क्स ठरवतात. तसंच लिग्निनमुळे मिळणारं कठीण चिलखत आणि पेक्टिनमुळे मिळणारा लवचिक आधार या दोन गोष्टींमधला फरक कधीच विसरू नका. एक्झाममध्ये यावर हमखास फिरवून प्रश्न विचारले जातात. आपण पेशींच्या ॲक्टिव्ह तरुणपणापासून ते त्यांच्या स्पेशलाइज्ड म्हातारपणापर्यंतचा हा सगळा प्रवास पाहिला. पण जाता जाता या एका प्रश्नावर नक्की विचार करा. एवढी मोठी गगनचुंबी झाडं अशा सिस्टीमवर कशी काय भक्कम उभी राहू शकतात, जी सिस्टीम बहुतांश मृत पेशींनी बनलेली आहे? खरंच निसर्गाची ही किमया अजब आहे, जिथे डेड सेल्स जीवनाचे सर्वात भक्कम आधारस्तंभ बनतात. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषणात्मक सत्र आपण इथेच थांबूया. अभ्यास करत रहा आणि निसर्गाचे हे चमत्कार असेच समजून घेत रहा.